एक लक्षात घ्या, काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं. विरोधकांनी टीका केलेली नाहीये. विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयाचं जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आता लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं 12वी पास झालेल्यांना 6000 आणि पदवीधरांना 10,000. आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला आहे. ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार, नोकऱ्या नाहीत. आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25,000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत. यांनाही 10,000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10,000 रुपये टाका. 1500ने काय होतं हो? मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? तर मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून, यांचं घर 1500 रुपयात 6000 चालू शकतं का? तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय. लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये द्या, लाडक्या भावालाही 10,000 रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या. हीच आमची भूमिका आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.